तुम्ही काल एक विधान केलं होतं की पैशाचं सोंग आणता येत नाही, कदाचित ती सत्य काल नाही केलं, परवा एक मिनिट ऐका ना, एक मिनिट परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेले होते, तिथले अनेक प्रकारचे प्रश्न होते, ते मी सगळे ऐकत होतो। त्यावेळेस तुला माहिती नाही, तू ग्रामीण भागातून आलाय का मला माहिती नाही, परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात। मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बरेचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो, अरे बाबा नो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत, त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवायला लागतात। पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो। अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, तिथल्या नागरिकांच्या, तिथल्या ग्रामस्थांच्या, तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार, आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास ते त्यांना दिला। टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे, फार्मावर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे काय होतं, मी बोललो ना, त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो आणि पुढचं काय बोललो तेच घेत नाही, ते तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग आणतात। अरे पण त्याच्या आधीचं काय बोललो आणि पुढचं काय बोललं बघा ना। ह्या ज्या काही संकट होत, उलट माझ्या 2-2.5 दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला, सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं, कुठंही त्या बाबतीमध्ये। आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी 6ला सुरुवात करायचो ना, आल्याला दांडकं पुढे धरायचे, दादा बोला, अरे मी म्हणलं थांब ना बाबा, लोकांच्याकडे जाऊ दे। आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले, दादा असं झालं, अरे कशाचं चिडलं, एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट करता, तुमचा सत्कारच केला पाहिजे। टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे, तुमचा म्हणजे जे चॅनल अशा चुकीच्या पद्धतीने दाखवतात ते